मित्रांनो, खोकल्याची उबळ एका मिनिटात थांबवणारा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला रात्री झोपल्यानंतर किंवा झोपताना सकाळी उठल्यानंतर खूप जास्त ढास लागत असेल, म्हणजे सतत खोकावंसं वाटतं, सतत खोकला येतो, खोकला थांबतच नाही, तर अशा वेळी ही खोकल्याची उबळ हा खोकल्याचा ढास थांबवणारा अगदी झटपट असा रामबाण उपाय तुम्हाला मी आज सांगतोय। बघा, करायचं काय, आपण आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे, हे आलं व्यवस्थित किसायचं आहे आणि या आल्याचा रस काढायचा आहे। तर रस काढण्यासाठी तुम्ही एखादं सुती कापड वापरू शकता किंवा आपली चहा गाळण्याची जी गाळणी असते तर तिचाही वापर करून हा आल्याचा रस आपल्याला काढता येतो। साधारणपणे अर्धा चमचा ते 1 चमचा हा आल्याचा रस आपण काढायचा आहे आणि या रसामध्ये आपल्याला जो दुसरा पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे गूळ। कोणताही गूळ घ्या, हा गूळ व्यवस्थित किसायचा आहे, म्हणजे बारीक करायचा आहे आणि तो त्या आल्याच्या रसामध्ये अगदी एकजीव करायचा आहे। लक्षात घ्या, व्यवस्थित एकजीव करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आल्याचे गुणधर्म आणि या जो काही गूळ आहे त्या गुळाचे गुणधर्म एकत्र होतील। मित्रांनो, हे जे कॉम्बिनेशन आहे ते इतकं जबरदस्त आहे, हे औषधी गुणधर्म एकत्र झाल्यानंतर तुमचा खोकला एका मिनिटात थांबतो। आता हे जे मिश्रण आहे हे आपण याचं सेवन कसं करायचं, तर अगदी चाटून, जसं आपण चाटण खातो की नाही, तर एक एक बोट करत आपण हे चाटण त्या ठिकाणी खायचं आहे। ज्याला खोकला येतोय, अगदी 4-5 वर्षाच्या मुलापासून, बाळापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत कुणालाही हा उपाय करता येतो। त्याला ते चाटायला द्या, चाटल्यानंतर त्याच्यावरती पाणी आपण प्यायचं नाही आहे, ते चाटण चाटून खायचे। तुम्ही थोडंफार देऊ शकता, सगळंची सगळं चाटण द्यायची गरज नाही, अगदी 2-3 बोट घ्या, 2-3 वेळा ते चाटण त्याला द्या, बस इतकं पुरेसं आहे। एकदा हे चाटण घेतल्यानंतर रात्रभर शांत झोप लागते, खोकल्याची उबळ थांबते, ढास थांबते, परत खोकला रात्रभर येत नाही। सकाळी उठल्यानंतर खोकला यायला लागला की थोडंसं ब्रश वगैरे करून घ्या किंवा अगदी तसंच जरी तुम्ही त्याला बोट चाटवलं तरी देखील तो खोकला तात्काळ थांबतो। अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा घरगुती उपाय आहे। हा उपाय आपल्या मित्रांना, कुटुंबियांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील जे काय, कारण खोकल्याच्या ढास जी असते खूप जास्त त्रास होतो, घशामध्ये कोरड पडते, घसा सुजतो, तर ॲलोपॅथी औषधांपेक्षा याचे गुणधर्म, याचा जो रिझल्ट आहे तो खूप फास्ट आहे। शेअर करा मित्रांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे खूप चांगले घरगुती उपाय आपण चॅनलवरती देत असतो आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला फरक पडला की नाही। भेटूया एका नवीन घरगुती उपायासह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।